हुतात्मा चौकात सध्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार दाखल झालेले आहेत। थेट जाऊयात। या ठिकाणी खरं तर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे। 1 मे महाराष्ट्र दिन या दिनाचं औचित्य साधत महाराष्ट्रासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले, ज्यांच्यामुळे हा कणखर असा महाराष्ट्र उभा आहे, अशा हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोनही उपमुख्यमंत्री हुतात्मा चौक दाखल झालेले आहेत। अनेक मान्यवर त्यांच्या सोबत उपस्थित आहेत आणि हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। आज 1 मे महाराष्ट्र दिन या दिनाचं औचित्य साधत हुतात्मा चौकात दोनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय हुतात्मा चौकातून। या ठिकाणी अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित आहेत। त्यांच्या वतीनं हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यासोबतच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे हुतात्मा चौकात सध्या उपस्थित आहेत। यावेळी हुतात्म्यांना श्रद्धांजली मान्यवरांच्या वतीनं अर्पण करण्यात आलेली आहे। 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत खरं तर या महाराष्ट्रासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। आज 1 मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।